स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आपला जो आलेला पगार आहे तो टिकत नाही, महिन्याच्या अगोदर संपत असेल, त्याला बरकत नसेल तर कुठली सेवा करायची पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला आता सांगणार आहे की बघा पैसा कुठे ठेवायला पाहिजे, आपला जो कष्टाचा पैसा आहे, आपले धनधान्य आहे, आपले दागिने आहे ते कुठल्या दिशेला ठेवायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा आहे, तुमचा खूप कामाचा आहे, मुद्द्याचा आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे स्वामी समर्थ केंद्रानुसार असं सांगितलेलं आहे की उत्तर दिशेलाच आपला पैसा ठेवायचा, आपली तिजोरी ठेवायची, त्या तिथं ठेवल्याने आपल्या पैशामध्ये बरकत राहते आणि आपला पैसा हा टिकतो सुद्धा आणि त्याला बरकत असते। त्यामुळे उत्तर दिशेला तुम्हाला पैसा ठेवायचा आहे। दुसरं म्हणजे वायव्यची दिशा असते, ती वायव्य दिशेमध्ये कधीच पैसा आणि आपली तिजोरी ठेवत नाही, कारण की वायव्य दिशेमध्ये ठेवल्याने असं म्हणतात की तो वाऱ्याप्रमाणे उडून जातो आणि आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही। त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ही सेवा करा।